आणि यानंतर जाऊयात नागपूरला, कारण नशीब घेऊन जन्माला येणं काय असतं याची प्रचिती नागपूरच्या मेश्राम कुटुंबियांना आली आहे। मेश्राम कुटुंबियांच्या घरी गेल्या आठवड्यात एक गोंडस बाळ जन्माला आलं, मात्र जन्मताच त्याला काय गिफ्ट मिळालंय पाहूयात। हे गोंडस बाळ पुढची 5 वर्ष ओलाच्या कारमधून फिरणार आहे आणि तेही चकटफू। त्यामुळे हे बाळ बनलं आहे ओला बॉय। त्याचं झालं असं की 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदमुळे नागपुरात शुकशुकाट होता। त्याच रात्री कांचन मेश्राम यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या। ना रिक्षा ना टॅक्सी, कुटुंबाच्या मनात घालमेल सुरू होती। आजी त्या दिवशीची खूप नाजूक परिस्थिती होती। माझा नातू कामावरून ऑर्डरला गेला होता, तर तो म्हणते का झालं आहे, तर दादा मावशीची तब्येत पोट दुखत आहेत, गाडी काही मिळून नाही राहिली। तर त्याचा मित्र त्याच्यासोबत होता, तर त्याच्या मित्रानं म्हटलं का थांब म्हणू मी आपण ओल्यावाल्याले फोन करू। तर त्यानं फोन केला ओल्यावाल्याले, तर मग तो ओल्यावाल्यानं फोन म्हटलं का दादा तू थांब 15 मिनिटं, मी 15 मिनिटात येते आहे गाडी घेऊन। तर मग तसा त्यानं फोन केला मावशीकडे की मावशी गडबड करू नको, थोडा वेळ थांब कर, गाडी येत आहे, मी बोलवली। कांचन राहत असलेल्या पांजरा परिसराच्या 10 किलोमीटरवर ओला कॅब अवेलेबल झाली आणि मेश्राम कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला। तो अब लेडीज इतनी क्रिटिकल कंडीशन में थी कि बहुत तकलीफ थी उनको। तो मैं गाड़ी जैसे जैसे चलाने लगा उनकी तकलीफ और बढ़ते गई, तो मैं थोड़ा घबरा भी गया था। पण रुग्णालयात पोहोचण्याच्या आतच बाळाची कॅबमध्ये सुखरूप डिलिव्हरी झाली। रास्ते में शांतिनगर के फ्लाईओवर के पहले मुझे एहसास हुआ कि कुछ तो भी हो गया। तो बूढ़ी अम्मा ने भी बोला पीछे बैठ के कि हो गया। तो अब गाड़ी बीच में तो रोक नहीं सकता था, मैं सीधा डागा हॉस्पिटल जाके मैंने गाड़ी स्टॉप किया। शहजाद खान यांच्या कामगिरीबद्दल ओला कंपनीनं शहजाद यांची ड्रायव्हर ऑफ द मंथ म्हणून निवड केली आहे आणि या बाळाला मिळाली आहे 5 वर्षाची फ्री सेवा। सेवा मिळो न मिळो, पण या जगात येण्याचं भाग्य ओलामुळे त्याला मिळालं, यातच सगळं काही आलंय। रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।